श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. तारक मंत्राचे विशेष फायदे आहेत. आपण स्वामी सेवेकरी आहोत तर तारक मंत्र आपल्याला आलाच पाहिजे. सर्व बाबतीत आपली प्रगती घडवून येते, कारण जिथे स्वामींचे पाय आहेत तिथे कशाची कमी नसते. अपमृत्यूपासून आपले रक्षण होते. या मंत्राच्या नियमित पठणामुळे आपला श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास अधिक दृढ होत जातो. यामुळे भक्ती साधनेमध्ये प्रगती होत जाते. मनापासून पठण केल्यास आयुष्यामध्ये संकट येत नाहीत. संकटे आलेच तर त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला शक्ती मिळते. तारक मंत्राचे नियमित पठण करणारा भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रिय होतो. त्यांच्यावर महाराजांची कृपा होते व श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या सदैव पाठीशी असतात. जिथे स्वामी चरण तिथे न्यून कायम. जिथे स्वामींचा आशीर्वाद आहे तिथे काही कमी पडत नाही. स्वये भक्त पारभ्य घडवी ही माया. स्वामी स्वतः आपल्या भक्ताचं पारभ्य आणि नशीब बदलण्याची शक्ती ठेवतात. आदेविन काळहीन नेही त्याला. स्वामींच्या परवानगीशिवाय काळ, मृत्यू, वाईट वेळसुद्धा त्या भक्ताला स्पर्श करू शकत नाही. परलोक ना भीती तयाला. असा भक्त या जगात नाही तर मृत्यूनंतर निर्भय आणि सुरक्षित आहे. स्वामींनी आपल्याला तारक मंत्र ही अनमोल भेट दिली आहे. तारक मंत्रामध्ये खूप मोठी प्रचंड शक्ती असते. या मंत्र मनापासून विश्वास ठेवा. या जगामध्ये कितीही मोठी संकटे आली तरी तुमचं आयुष्य सगळं सोपं होऊन जाईल. रोज संध्याकाळी झोपताना हा तारक मंत्र म्हटल्यानंतर तुमची सकाळ अगदी प्रसन्न होईल. असं कधी देवाकडे मागितलं नाही. देवाने खूप काही दिलं. जीवनामध्ये स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारू शकतो त्याला पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. तारक मंत्र हा एक मंत्र नसून ती एक शक्ती आहे. जेव्हा आपण मनापासून मंत्र म्हणतो तेव्हा आपल्या आयुष्यातील संकटे हळूहळू दूर होतात. विश्वास ठेवा. खरं तर श्री स्वामी समर्थ नावातच चमत्कार आहे. आपली स्वप्न पाहणारे डोळे जरी आपले असले तरी स्वप्नांना आकार देणारे स्वामी आहेत. या ब्रह्मांडात फक्त एकाच परमचैतन्याची सत्ता आहे. यालाच आपण श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतो. आणि स्वामींनी जो आपल्याला तारक मंत्र दिला आहे तो शक्ती आणि मानवी बुद्धीच्या पलीकडे वाटणाऱ्या अशक्य गोष्टी सहज शक्य करू शकतो. हे स्वामींचे कृपातीर्थ तारक मंत्र वाचताना अगदी प्रत्येक शब्दात अमृत आहे असा भास होतो. श्री स्वामी समर्थांच्या या तारक मंत्रात प्रचंड ताकद आहे. हे तीर्थ घेरे आटवी रे प्रचिती, न सोडती कदा स्वामी घेई हाती. श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तावर एकदा कृपादृष्टी टाकले की त्याला चारही पुरुषार्थ प्राप्त झालेच पाहिजेत. पण तन मन धन स्वामीचरणी सदैव लीन असले पाहिजे. जळी स्थळी कष्टी पाषाणी स्वामीच दिसले पाहिजेत. आपले मन पूर्णपणे स्वामींच्या नामांच्या गजरात असले पाहिजे. स्वामींचा सदैव धावा हा आपल्या जीवनाचा फार मोठा महत्त्वाचा संदेश आहे. स्वामींचा झरा सतत वाहत राहिला पाहिजे. स्वामी आपल्या भक्ताला कधी खाली पडू देत नाही. स्वामी सतत वाहणारा झरा आहे. स्वामी आपल्या जीवनासाठी फार महत्त्वाचा आहेत. स्वामींचा सदो सदो उद उद हाच आपल्या जीवनाचे लक्ष असले पाहिजे. जगासमोर हसून थकलेले डोळे स्वामींच्या फोटेपुढे येऊन थकतात. तेव्हा स्वामींच्या फोटेपुढे ओले होताना तेव्हा तुमचं दुःख संपलं. आणि स्वामींची शिकवण अशी आहे की कर्म